सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रूप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांनी अनुभवले। लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। मोगऱ्याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल 51 लाख फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली। गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंती कुटी मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला। यावेळी संत साहित्यिक डॉक्टर आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली। ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती। 2 दिवसांपासून पुष्प सजावटीची तयारी कारागीर करीत होते। यंदाच्या पुष्प सजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब, पाकळी तसेच कमळ, जाईजुई, जास्वंद यासह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती। मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये टिपत होता। गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले। तसेच मोगरा महोत्सवासह वासंती कुटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले। जय गणेश। आज चैत्र मासातली कृष्ण पंचमी आणि प्रतिवर्षीप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ट्रस्टच्या वतीने मोगरा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। ह्या संपूर्ण महोत्सवाच्या मागे जो उद्देश आहे तो या वसंत ऋतूमध्ये जी सुवासिक फुलं येतात, मोगरा, चाफा, जाईजुई, चमेली अशी वेगवेगळ्या प्रकारची जी सुवासिक फुले 51 लाख सुवासिक फुलांचं अर्घ्य हे गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित केलं जातं। समस्त भक्तांच्या वतीने प्रार्थना करण्यात येते की आगामी जो काळ आहे त्याच्यामध्ये उत्तम पर्जन्यमान होऊ दे, आमचा बळीराजा हा सुखावू दे आणि आमचा महाराष्ट्र, आमचा भारत देश हा सुजलाम सुफलाम होऊ दे आणि संपूर्ण गणेश भक्तांवर आपली परिपूर्ण कृपा असावी प्रार्थना गणरायांचरणी समस्त भक्तांच्या वतीने करण्यात येते। अतिशय मनोहारी अशी सजावट या पुष्पांची या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये, सभामंडपामध्ये आणि बाहेर देखील आपल्याला अनुभवायला मिळेल। आपण या अद्वितीय सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा, बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।